ई-KYC मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-KYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे. आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आत्ताच बघा, लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणा झालेली आहे, मोठी बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आदित्य तटकरे मॅडम यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. भरपूर लाडक्या बहिणी याच विचारत होत्या की कधी पैसे येणार आणि अखेर आज दिवस उजळला. आज रविवार असून देखील लाडक्या बहिणींना ऑनलाईन पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये खटाखट पैसे यायला सुरुवात झालेली आहे. नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात सांगितलं होतं की जसं हिवाळी अधिवेशन संपेल तसं लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे एकत्र पैसे येतील. तसेच आज सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणी अतिशय आनंदी झालेल्या आहेत, कारण ज्या क्षणाची त्या वाट पाहत होत्या तो क्षण आलेला आहे आणि त्यांच्या मोबाईलवरती आता मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं लाडक्या बहिणी खूप खुश आहेत. आता तुम्ही पहिल्यांदा तुमचा मोबाईल फोन चेक करा. लक्षात घ्या, मेसेज जरी नाही आला तरी बँक खात्यात डायरेक्ट पैसे पडत आहेत. भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज आलेले नाहीत, परंतु लाडक्या बहिणींना पैसे हे बँक खात्यात जमा झालेले आहेत. भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट्ससुद्धा केल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये की हो दादा, हळूहळू पैसे यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं पटापटा आपले खाते चेक करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, काल झालेल्या एका मोठ्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला होता की भरपूर लाडक्या बहिणींची ई-KYCची प्रक्रिया अजून देखील रखडलेली आहे. जवळपास 1,30,00,000 लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांची ई-KYC अजून रखडलेली आहे. तर अशा लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही. लक्षात घ्या, पुन्हा मी एकदा सांगतोय, राज्यामध्ये लाडक्या बहिणींची ई-KYCची संख्या जी रखडलेली आहे ती 1 कोटीच्या पुढे आहे. तर अशा लाडक्या बहिणींना तिथं हप्ता येण्यास थोडासा विलंब होऊ शकतो. येणार नाही असं नाही, परंतु त्यांना सगळ्यात उशिरा आणि शेवटी पैसे येऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला आता पहिलं जे काम करायचं आहे ते म्हणजे ई-KYCची संदर्भात पहिलं तुम्हाला काम करायचं आहे. बघा, ई-KYCची नवीन प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. कालच परवा दिवशी आपण बघितलं की भरपूर लाडक्या बहिणींना टेन्शन होतं की ई-KYCचा ऑप्शन वेबसाईटवरती दिसत नाही, परंतु कालपासून हा ऑप्शन दिसत आहे. नवीन प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी पहिली ई-KYC केली आहे त्यांनीसुद्धा पुन्हा केली तरी चालेल, कारण तिथंच त्यांनी सांगितलं आहे की दुरुस्ती करण्यासाठी एकच संधी देण्यात आलेली आहे आणि त्याची तारीखसुद्धा 31 डिसेंबर ही लास्ट तारीख असणार आहे. त्यामुळं पटापटा ई-KYC करून घेणं हे खूप गरजेचं आहे, कारण ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC होणार नाही अशा लाडक्या बहिणींना जानेवारीपासून पुढे हप्ते मिळणार नाहीत. आणि एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी म्हणजे जानेवारी महिन्यापासून आपल्याला 2100 रुपये सुद्धा मिळू शकतात. कारण हिवाळी अधिवेशनामध्ये ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा आपल्या आदित्य तटकरे मॅडम असतील, यांना विचारण्यात गेलं की 2100 रुपयाचं काय झालं, 2100 रुपये कधी मिळणार, हे यावर त्यांनी प्रत्युत्तर देत त्यांनी सांगितलं की आम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे देणार आहोत. तर आपल्याला असं वाटतं की योग्य वेळ म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात असते. तर लाडक्या बहिणींसाठी ही वेळ खूप महत्त्वाची असणार आहे. त्यामुळं पटापटा आता ज्या काही लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली असेल त्यांनी करून घ्यावी, कारण लक्षात घ्या 31 डिसेंबर ही शेवटची तारीख सध्या तरी मानली जाते, परंतु मला असं वाटतं की ही जी तारीख आहे ती 31 जानेवारीसुद्धा होऊ शकते. कारण अजून बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत आपल्या ग्रामीण भागातल्या ज्यांच्यापर्यंत माहिती पोचलेली नाही. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करणं खूप गरजेचं आहे. त्यांच्यापर्यंत त्यांना जी काही महिन्याला मानधन येत आहे 1,500 रुपयांचं ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. त्यामुळं पटापटा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु घरकुल योजनेची सुद्धा आता फॉर्म सुरू झालेले आहेत. ज्या लाडक्या बहिणींचं स्वतःचं घर नाही, ज्या खरंच खूप गरजू लाडक्या बहिणी आहेत, ज्या दररोज कुठेतरी आपलं पोट भरण्यासाठी जातात, अशा लाडक्या बहिणींना स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा फॉर्म सुरू केलेले आहेत. तर त्यांना कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा. त्यांच्यापर्यंत माहिती सांगा की घरकुल योजना सुरू झालेली आहे.
भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नसेल, परंतु शौचालयाला देखील भरपूर ग्रामीण भागात आपण पाहतो, तसेच शहरी भागात सुद्धा पाहतो की अजूनही लोकांना कॉमन वॉशरूममध्ये जावं लागतं, कॉमन शौचालयाला जावं लागतं, सार्वजनिक शौचालयाला जावं लागतं. तर ते सुद्धा स्वतःचं शौचालय बांधण्यासाठी सुद्धा सरकारने 15,000 रुपयांचं तिथं वाटप सुरू केलेलं आहे. ह्याचबरोबर भरपूर लाडक्या बहिणींचं आता घर बसल्या त्यांना काहीतरी स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करू इच्छित आहेत. घराला हातभार लावण्यासाठी, सक्षम करण्यासाठी त्यांना काहीतरी इच्छा आहे. त्यासाठी PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन योजना, तसेच पिठाची गिरणी योजना ही तुम्हाला ZP जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला तिथं यादी आलेली आहे. तुम्ही पटापटा जिल्हा परिषदमध्ये जाऊन आपल्या जिल्ह्यानुसार तिथं बघा तुम्ही अर्ज करू शकताय. तालुक्यात जसं की वाशिम जिल्हा असेल, पुढे सोलापूर जिल्हा असेल, लातूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून इकडे सुरुवात झालेली आहे. पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल. तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही ह्या जी काही पिठाची गिरणी आहे किंवा शिलाई मशीन योजना असेल, इतर योजना असतील, यांसाठी तुम्हाला पैसे मिळत आहेत. तर त्यासाठी तुम्ही ॲप्लाय करा, कारण जे ॲप्लाय करतील, जे तिथं पुढे जातील, अशांनाच पैसे मिळणार आहेत. कारण सरकारने पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी ह्या 3 ते 4 योजनांचं नियोजन केलेलं आहे. सोबतच माहीत नसेल, परंतु जर कोणाच्या घरी 2 मुली असतील, 2 लेकी असतील, तर त्या प्रत्येक एका लेकीला 1 लाख रुपयेपर्यंत निधी मिळत आहे. त्या योजनेचं नाव आहे लेक लाडकी योजना. लेक लाडकी योजनेसंदर्भात तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन फॉर्म भरायचा आहे. प्रत्येक लेकीला, घरात 2 लेकी असेल तर त्या दोन्ही लेकींना 1-1 लाख रुपये मिळत आहेत. तसंच जर कोणाच्या घरी एक मुलगा असेल किंवा एक मुलगी असेल, अशांनासुद्धा महिन्याला 2,500 रुपये मिळतात. ह्याची अट एकच आहे की फक्त त्यांचे आई किंवा वडील जर नसतील, म्हणजे एकच पाल्य असेल किंवा दोन्ही पाल्य नसतील, तर अशांनाच हे 2,500 रुपये महिन्याला मिळतात. या योजनेचं नाव आहे बालसंगोपन योजना. लक्षात घ्या, मी ज्या योजना सगळ्या सांगतोय त्या सगळ्या योजनांचं पुस्तक आपल्याकडे मी तयार केलेलं आहे. ते पुस्तक तुम्हाला मिळवण्यासाठी आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून तुम्हाला जॉईन बटन दिसेल, तिथे जॉईन करायचं आहे. खाली जॉईन बटनवरती क्लिक केल्यानंतर सरकारी योजना पुस्तक असं दिसतं आहे, त्या बटनावरती जॉईन केल्यानंतर तुम्हाला हे सगळे प्रकारचे पुस्तकं, सगळ्या योजना A to Z मिळतील. सोबतच मी तिथं बिनव्याजी कर्ज योजनासुद्धा दिलेल्या आहेत. जे होतकरू उद्योजक आहेत त्यांना 20 लाख रुपयापर्यंत सरकार बिनव्याजी कर्ज योजना देत आहे, ज्याच्यामधून ते वेगवेगळे मोठमोठे उद्योग करू शकतात. शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, भरपूर दुग्ध व्यवसाय असतील, कुठं मॅन्युफॅक्चरिंग असेल, भरपूरशा अशा सगळ्या सुविधा सरकारने आता तरुणांसाठी सुद्धा केलेल्या आहेत. भरपूर शिष्यवृत्तीसुद्धा सरकारने विद्यार्थ्यांसाठी काढलेल्या आहेत. वृद्ध आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी आयुष्यमान भारत योजना असेल, ई-श्रम कार्ड योजना असेल, ज्या वेगवेगळ्या लाडक्या बहिणींना 30 प्रकारचे भांडे असतील, अशा सर्व योजनांची माहिती आपण त्या पुस्तकांमध्ये टाकलेली आहे. ह्या योजना खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 2,500 ते 3,000 अशा योजना आहेत ज्या गोरगरिबांपर्यंत पोहोचत नाही. तर तोच हा एक प्रयत्न आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला जॉईन करा. अशाच महत्त्वाच्या योजनेसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.